गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। या पावन पवित्र श्रावण महिन्यामध्ये सर्व साधकाकडून आणि सर्व जनमानसाकडून संत वाङ्मयाचं संत विचाराचं श्रवण व्हावं म्हणून हा श्रावण महिना आहे। या श्रावण महिन्यामध्ये विश्वात्मके देवे साधक मंडळीसाठी आपल्या सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेला भगवत भाव सेतू हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचं पारायण आपण सर्वजण करत आहोत। श्रीपाद बाबा यांच्या तळमळीतून आपल्याला लाभलेला हा संप्रदाय आणि या संप्रदायामध्ये आपल्याकडून होत असणारा हा विनियोग अंतःकरणात जाणवून गुरुवर्य पुरुषोत्तम राजादव सर यांच्या मुखातून त्यांच्याप्रती बाहेर पडलेले समर्पणाचे 2 शब्द आपण पहिल्यांदा समजून घेऊया आणि मग पारायणाला सुरुवात करूया। आंसू पोंछ कर मेरे गुरु ने हंसाया है मुझे, मेरी हर गलती पर भी मेरे गुरु ने सीने से लगाया है मुझे। विश्वास क्यों न हो मुझे अपने गुरु पर, मेरे गुरु ने हर हाल में जीना सिखाया है मुझे। यह गुरु का दर है, यहाँ मनमानी नहीं होती, यह बात भी पक्की है कि कोई परेशानी नहीं होती। कुछ तो बात होगी मेरे गुरु में, यूँ ही दुनिया इनकी दीवानी नहीं होती। ओंकार स्वरूपाने दिव्य शरीर धारण केलेल्या श्रीपाद बाबा तुम्हाला नमस्कार, नमो नमः। श्रीपाद या नावाने सद्गुरू तुम्हाला नमो नमः। ओंकार स्वरूप श्रीपाद बाबा तुमचा जय जयकार। तुम्हीच आमचे सद्गुरू म्हणून श्रीपाद बाबा तुम्हाला नमो नमः, नमो नमः, नमो नमः। तुम्हीच आमचे सर्वधाम असून जीवासह शरीर मनाने तुम्हाला आम्ही शरण आहे। तुमचे भजन करण्याव्यतिरिक्त आमचे दुसरे कोणतेही साधन नाही। आम्ही कोठेही आणि कोणत्याही स्थितीत असलो तरी तुमचे भजन आम्हाला सर्व अडचणीतून तारणारे आहे, म्हणून तुम्हाला सतत नमो नमः। तुमच्या भजनाशिवाय इतर कशात आनंद घ्यायचा नाही। सद्गुरुनाथा तुम्हाला पुन्हा पुन्हा आणि सतत नमो नमः, नमो नमः। ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः। जय जय श्रीपाद नमो नमः। सद्गुरु श्रीपाद नमो नमः। ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः। जय जय श्रीपाद नमो नमः। सद्गुरु श्रीपाद नमो नमः। संदेशरूपी संदेशातून आलेले आमच्यासाठी पवित्र श्लोक, त्याचं संकलन म्हणजे भगवद्भाव सेतू। या भगवद्भाव सेतूमध्ये जी काही प्रकरणं आहेत ते आमच्यासाठी अध्याय आहेत। त्यातील पहिल्या अध्यायाला आपण सुरुवात करूया। भीष्माचार्य प्रतिज्ञा करून त्यात अडकले, त्यामुळे त्यांना देव प्राप्त असूनसुद्धा देवाच्या लीला आणि प्रयोजन समजले नाही। त्यांना ईश्वर तेजाची प्राप्ती झाली नाही। ईश्वरी लीला आणि त्याचे प्रयोजन समजण्यासाठी सद्गुरू कृपा पाहिजे। भीष्माचार्याकडून गुरु आज्ञेचे पालन झाले नाही, म्हणून त्यांच्यावर सद्गुरू प्रसन्न नव्हते। त्यांना सद्गुरूंचा शोध करता आला नाही। सद्गुरूंचा शोध लागला तर सद्गुरूकडून तुम्ही कोण आहात याचा शोध लागेल, म्हणजे आत्मशोध होईल। गुरुगुह्य ज्ञानाचा महिमा जाणतो तो आत्मबोध। अशा सद्गुरूंना अनन्य शरण जातो, त्याचं आत्मकल्याण होते। सद्गुरूंच्या कार्यात जो स्वतःला झोकून देतो त्याच्याकडून विश्वकल्याणाचे कार्य घडते। आत्मशोध, आत्मबोध, आत्मकल्याण आणि विश्वकल्याण यांचं सतत स्फुरण होते तो महात्मा। पटतं पण कळत नाही, कळतं पण सुचत नाही, आवडतं पण मिळत नाही,
मिळतं पण घेवत नाही, म्हणून आपण काय घेतो काय पाहतो हे काहीच कळत नाही, त्यामुळे काहीच वळत नाही. सद्गुरूंच्या विचारावर जो आरूढ आहे त्याला आपण प्रगतीपथावर कोठे आहे हे समजते. आपले अवगुण समजतात. कळतं पण वळत नाही असं म्हणत बसू नका. वळत नाही याचा पश्चाताप होईल तेव्हा वळायला लागतं. वळत नाही असं म्हणणे आपल्याला शोभत नाही. हा मनाचा दुबळेपणा जाणवतो. करत नाही म्हणून वळत नाही. जो करत नाही तो म्हणतो वळत नाही. जो करतो त्याला आपोआप वळतं. इंद्रियांना वळण पाडणे हे नामधारकाचे प्रथमतः कर्तव्य आहे. कर्तव्य करण्यात समाधान आहे. समाधानात ईश्वर तेजाची प्राप्ती आहे. इंद्रियांना वळण पडलं तरच ईश्वर तेजाच्या प्राप्तीला पात्र व्हाल. तेव्हाच तुम्ही गुरुभक्त व्हाल. अज्ञानानं माणसं पाषाण बनली आणि ईश्वर चिंतनातील शाश्वत आनंद क्षणिक सुखाच्या साधनांनी हरवून बसली. त्यातलेच आम्ही पण होतो. पण भगवत कृपा झाली म्हणून आम्हाला सद्गुरू वचनाचे श्रवण होऊन सद्गुरू प्रेमाचा पाझर सुटला आणि त्याचा अनमोल हिरा बनला. सद्गुरू वचनात किती पावर आहे पहा. आम्ही शूद्रवंशी जन्मलो. आम्हाला काही काव्य लिखाण करता येत नाही. कीर्तन प्रवचन करता येत नाही. कर्मकांड माहीत नाही. वेदशास्त्रातलं तत्त्वज्ञान सांगता येत नाही. म्हणून आमचा दंभपणा आमच्यावर रुसून निघून गेला. आम्ही पवित्र झालो म्हणून स्वरूप ज्ञानाच्या श्रवणास पात्र ठरलो. सद्गुरू कृपेने स्वरूप ज्ञानाचे श्रवण व्हायला लागलं. अद्वैत आनंद मिळायला लागला. उपाधीत न अडकता उपाधीचा आधार घेऊन निरपेक्षपणे विश्वकल्याणाचे कार्य करण्यात अद्वैत आनंद मिळत राहिला. लोक ज्ञानाला वाळीत टाकतात आणि कर्मकांड करायला लावून लोभात मोहात अडकवणाऱ्यांच्या पाठी लागतात. अशीच माणसं ईश्वर प्राप्ती झाली या भ्रमात असतात. अवघ्या साधनांचे सार रामकृष्ण हा उच्चार या अभंगाच्या अर्थावर थोडं विश्लेषण व्हावं. केवळ रामकृष्ण उच्चारून आनंद मिळतो असा अर्थ काही लोक लावतात. रामकृष्ण या उच्चाराने भावनिक आनंद मिळतो आणि संत भेटीत अद्वैत आनंद मिळतो हे विसरू नका. अन्यथा संतांच्या विनियोगावर आवरण आणल्याचा दोष लागेल. लहान मुलांना चालायला शिकवताना पांगुळगाडा देतात. चालायला शिकण्यासाठी पांगुळगाडा हे साधन म्हणून आहे. स्वतःहून चालायला लागला तर पांगुळगाडा कोण वापरेल? पांगुळगाड्यामुळे शिकलो हे विसरून चालणार नाही. पांगुळगाड्याबद्दल आदर असलाच पाहिजे. अकार उकार मकार इथंपर्यंत वेद बोलतात. अर्धचंद्रमात्रेचा विषय आला की वेद तिथे थांबला. मोक्ष प्रकरणातील काळ्या पट्ट्यापर्यंत येऊन वेद थांबतात. त्यानंतरचं त्याला काही सांगता येत नाही. अर्धचंद्रमात्रेत जाण्यासाठी संत कृपा संत मार्गदर्शनच पाहिजे. चांगदेव 1400 वर्ष अर्धचंद्रमात्रेजवळ येऊन थांबला होता. संत कृपा झाली तेव्हा तो सहज आत गेला आणि गुरुभक्तीला लागला. प्रसिद्धी आणि लौकिकाची मला भीती वाटते. या भीतीचा मारा सहन करून मी सांगत आहे. शास्त्रभाषा अवघड आहे. ती समजणार नाही म्हणून ती समजून सांगण्याचा छोटासा प्रयत्न आहे. तुम्हाला ज्ञानाच्या गोष्टी सांगून मला मोठं व्हायचं नाही. मी तुमच्याहून लहान आहे. लहान तोंडी मोठा घास होतोय का याचा विचार करतो. तरीसुद्धा हा विचार बाजूला ठेवून मी सांगत आहे. सांगत असताना कोणाची तरी मनं दुखावतील, राग येईल, तसं होऊ देऊ नका. खरं सांगताना राग येत असेल, मनाला दुःख वाटत असेल तर ते अहंकाराचे प्रतीक समजा. श्रीहंस, ब्रह्मा, अत्री मुनी, श्री दत्तगुरू, नारायण महाराज जालवणकर, लक्ष्मण महाराज, बलभीम महाराज, सख्यानंद महाराज, शांतामाई, बंडोबा बाबा, केरोबा बाबा, गुरु परंपरा मालिकेतील 12वे मूळ महापुरुष सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या मार्गदर्शनाने आपला परमार्थ चालू आहे. गीता केवळ काव्यसंग्रह किंवा ज्ञान सांगणारे पुस्तक नसून गीता सर्वांचा आत्मा आहे. आत्मा सत्य आणि शाश्वत आहे. तोच प्रत्येक जीवाला भवपाशातून बाहेर काढून शिवस्थितीत आणण्यासाठी अविरत प्रयत्नशील आहे. तोच संत महात्म्यांच्या रूपाने वावरत असतो. एक आत्मतत्वच म्हणजे ईश्वर सर्वश्रेष्ठ आणि सत्य आहे असे सांगून संत स्वतः तसे आचरण करतात.
संत गीतेचा वाहक म्हणजे साधन म्हणून असतात. आपल्याला सुद्धा तसंच राहायचं आहे, महाराज म्हणून राहायचं नाही. ज्याप्रमाणे झाडे, वेली, तरू, वृक्ष जीवन जगण्यासाठी आपली मुळं जमिनीत खोल दूरवर सोडतात, त्यामुळे पृथ्वीवर अतिऊन, वारा, पाऊस यापासून सुद्धा स्वतःचा बचाव स्वतः करण्यास सक्षम असतात. तसं प्रलयकाळ, महायुद्ध, साथीचे आजार, जीवनातील संकटे यामुळे त्रागा करून स्वास्थ्य बिघडवून घेण्यास कारणीभूत ठरलेल्या समस्यांना सामोरं जाण्यासाठी आपली श्रद्धा, निष्ठा आणि विश्वास खोलवर असला पाहिजे, तर स्वतःचा बचाव स्वतः करण्यास सक्षम ठरतो. आपली श्रद्धा, निष्ठा आणि विश्वास डळमळीत असेल तर त्रागा करून घेण्याची वेळ येते. ईश्वरी लीला आणि त्याचे प्रयोजन आमच्या समजण्याच्या पलीकडचे आहे. आपल्या भक्ताला भवबंधनातून बाहेर काढण्यासाठीच ईश्वराचे प्रयोजन असते, हे भक्ताला समजत नाही. जेव्हा समजतं तेव्हा तो भक्त अचंबित होतो व म्हणतो, योगक्षेम त्यांचा जाणे जडभारी. असे म्हणून भगवंताबद्दल गहिवरून अष्टसात्विक भावित होतो आणि म्हणतो, किंबहुना केवळ सर्व हे तूची निखिळ, परीक्षणार नवी कल्लोळ पयाचे जैसे. मनोनिया देवा तू वेगळा नवसी सर्वा, हे आले मज सद्भावा आता तुची सर्व. अशा प्रकारे भगवंताला जाणून शरण गेल्यास देव आचरणात येईल, मग आनंद मिळायला लागेल. संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण बल, संपूर्ण यश, संपूर्ण सौंदर्य, संपूर्ण ज्ञान आणि परिपूर्ण वैराग्य याला देवे, ब्रह्म किंवा भगवान म्हटले आहे. मी ब्रह्म आहे असे आपण म्हणतो तेव्हा यातले काहीतरी गुण आपल्यात आहेत का? याचा विचार केला तर मी ब्रह्म आहे हे म्हणणेसुद्धा गळून पडते व अनन्य शरणागती होऊन लीन होतो. सूर्याला विविध प्रकारची 3 रूपे आहेत. सूर्यप्रकाश म्हणजे सूर्याचे किरण, दुसरा सूर्याचा पृष्ठभाग आणि तिसरा प्रत्यक्ष सूर्य म्हणजे सूर्यलोक. जो केवळ सूर्यप्रकाशाचे अध्ययन करतो तो प्रथम अवस्थेतील, जो सूर्याच्या पृष्ठभागाचे दर्शन घेतो किंवा जाणतो तो अधिक प्रगत अवस्थेतील साधक, आणि जो सूर्यलोकात प्रवेश करतो तो सर्वश्रेष्ठ साधक. आता प्रबोधानंतर सर्वश्रेष्ठ साधकाप्रमाणे चिंतन झालं पाहिजे. नाम घेतल्यावर नाम चित्तात मुरत जाईल तशी विरक्ती वाढत जाते. जेव्हा सामाजिक रूढी परंपरेचा स्वार्थापोटी चुकीच्या पद्धतीने वापर होतो तेव्हा त्याचा द्रोह म्हणजे नफरत करून विद्रोही बनतो, म्हणजे बंडखोर बनतो. त्याला सगळं दिसत असतं म्हणून असत्याच्या विरोधात एकटाच बंड करतो. असत्याला विरोध म्हणजे समाजाला विरोध. असं होऊन शेवटी समाज वेगळा पडतो. तेव्हा समाज त्याला त्रास, दुःख, पीडा द्यायला लागतो. त्यामध्ये बडवे मोरके असतात. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं, शतकोटी ग्रंथ चाळत बसण्यापेक्षा एखाद्या सत्पुरुषाचा शोध घेतला तर सर्व शास्त्र, पुराणे, वेद आणि ग्रंथ यातील सर्वाचा शोध लागेल व आत्मबोध होऊन आत्मकल्याण होईल आणि विश्वकल्याणाच्या कार्याला लागाल. त्यासाठी अगोदर आत्मपरीक्षण करता आलं पाहिजे. वाळूचे कण रगडून तेल मिळत नाही हे बहुतेकांना माहीत नाही, म्हणून आयुष्यभर परमार्थाच्या नावाने वाऱ्या करून देव शोधत असतात. कारण त्यांच्यात भगवत भाव नाही. भगवत भाव नसेल तर वारी करून देव कसा सापडेल? बरेच मानव सर्वस्वाचा त्याग करून ईश्वराचा शोध करीत आहेत, पण त्याचा थांग लागणे त्यांना महाकठीण झाले आहे. देवाचा देव महादेव, महाभयंकर आदिनाथसुद्धा सदैव त्याच्या शोधात आहे. त्यालासुद्धा थांग लागत नाही. असा त्या ईश्वराचा इतिहास आहे. ते यत्किंचित मानवाला त्या ईश्वराचा कसा थांग पत्ता लागेल? भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली. ती पाठ करून कोणी अर्जुन झाला नाही. भगवंताने जसं सांगितलं तसंच आचरण केलं म्हणून तो अर्जुन ठरला. संतांचे विचार पाठ करून सांगत बसण्यासाठी नाहीत, तर सांगण्याबरोबर आचरणात आले पाहिजेत. आचरणानेच विचार मुरतात. आचरण नसेल तर आपल्या सांगण्यात चुकीचे विधान किंवा अर्थ निघतात. म्हणून आचरणाला फार महत्त्व आहे.
पारलौकिक सुखात अडकलेल्यांना आत्मज्ञान होत नाही. त्यांना सत्याचा भास होत असतो. ज्ञान सांगणारे आणि ते ग्रहण करणारे दोघे पण कुशल आणि मर्मज्ञ असावे लागतात. उच्च प्रतीचे सांगितले पण ऐकणारा कुशल आणि मर्मज्ञ नसेल तर साधकात कुशलता आणि मर्मज्ञता असेल तरच फटकारेसुद्धा सहन करू शकतो. फटकारे सहन करणे ही कैवल्य पदाला जाऊन पोहोचण्याची साधना आहे. जय हरी.